इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. भोंदूबाबा अशोक खरातने नाफेडच्या माध्यमातून 1500 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. नाफेडचा घोटाळा उघडकीस आणणारे गोरख संत यांनी केला आरोप. राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री, नाफेडचे संचालक आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी. भोंदू अशोक खरात यांनी नाफेडच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि शासनाची तब्बल 12 ते 1500 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप नाफेड घोटाळा उघडकीस आणून त्याबाबत तक्रार करणारे येवला चांदवडच्या कातरणी येथील गोरख संत यांनी केला. खरात आणि तत्कालीन कृषी मंत्री यांचे देखील संबंध असल्याचा आरोप करून त्यांनी त्यांची आणि नाफेडचे संचालक अधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संत यांनी केली आहे. काय सांगाल, आपण नाफेड बाबत तक्रार केली होती घोटाळ्याबाबत आणि त्याचं अशोक खरातचं नाव होते भोंदू बाबत? हो, 100% आम्हाला अशोक खरातची स्वतःची कंपनी श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी ही 2022 ला ही रजिस्ट्रेशन झाली आणि ती रजिस्ट्रेशन झाली आणि कुठल्याही कंपनीचं 3 वर्षाचं ऑडिट लागतं. पण हे ऑडिट नसतानाही या कंपनीला काम दिलं गेलं नाफेडच्या संचालकांच्या माध्यमातून आणि कुठल्या तरी केंद्राच्या बड्या मंत्र्यासोबत संपर्क असल्यामुळं त्याचा बळ वापरून ह्या प्रोड्युसर कंपनी नाफेडकडून यांनी काम घेतलं गेलं आणि ते 1000 ते 1500 कोटी रुपयाचं यांनी नाफेडच्या माध्यमातून कमीत कमी जास्त असू शकतो पण 1000 ते 1500 कोटी रुपयाचा घोटाळा केलाय. आणि माजी कृषी मंत्री सिन्नर तालुक्यातले आणि भोंदू बाबा खरात पण सिन्नर तालुक्यातले, हे दोघं पण एका तालुक्यात असल्यामुळं तर त्यांचं कुठंतरी संपर्क असू शकतो. त्यामुळं त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही पण मागणी मी तुमच्या माध्यमातून करतो. कारण ही गोड बंगाल हा इतका मोठा आहे की शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा झाली, तर आई बहिणींची फसवणूक 100% केली. त्या माध्यमातून माझ्या बळीराजाची पण या माणसाने फसवणूक केल्यामुळं यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. MCN न्यूज सिटी, रोहनदेवी, नाशिक.